बर्थडेच्या पार्ट 2मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही फायनली पूलमध्ये चाललो. इकडे आल्यापासून आमच्या मुलींना पूलमध्ये जायचं आहे कसं बसं त्यांना थांबवलं होतं, पण आता एक क्षणही त्यांना थांबायचा नाही आहे. माझे मिस्टर पाण्यात उतरायच्या आधीच ते लोक पाय टाकतायत, हात टाकतायत आणि कसं बसं थांबवलं होतं. पण खरंच त्यांच्या चेहऱ्यावर जे सुख आहे, जी खुशी आहे, ते बघून खरंच खूप बरं वाटतं. ॲक्च्युली हॉटेलचे सर्व पैसे या दोघींनीच वसूल केलेत आमचे. इतकी मजा त्यांनी केली आहे. आणि आता वेळ होती जकूझीची, सो तिथेही माझ्या मुलीला इथे एक क्षण थांबवत नव्हते. तिचे पप्पा आतमध्ये जायच्या आधीच ती पाण्यात उतरून होती. तिथे खरं तर एक छोटी पायरी आहे जिथे पाय सटकून पडण्याची भीती आहे. पण ह्यांना कसली भीती आहे? त्यांना फ्लोटही नको होते, त्यांना नुसतं पाण्यात जायचं. बोलो कुछ. कारण त्यात जी मजा आहे ती कशातच नाही. आम्ही थोडे गेम्स खेळलो, थोडं पोहायची प्रॅक्टिस केली आणि खूप मजा आल्यानंतर कसं बसं आम्ही या दोघींना पूलमधनं बाहेर काढलंय. स्विमिंग पूलमध्ये खूप खेळलो, त्यानंतर आता फ्रेश झालोय. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, सो आपण थोडंसं चहा नाश्ता करून घेऊया आणि त्यानंतर इथले जे इंडोर गेम्स आहेत ते बघायला जाऊया आणि जर आपल्याला जमलं तर खेळूया सुद्धा. कारण आज खूप गर्दी आहे ॲक्च्युली, पूर्ण प्रॉपर्टी फुल आहे, सगळे रिझर्व आहेत रूम्स. आम्हीच ॲक्च्युली लास्ट होतो बहुतेक, कारण आम्ही ऐन मोमेंटला हे बुकिंग्स केलं. सो विन इंडोर गेम्स खेळायचे. ओके, कसं चाललं आहे तुमचा बर्थडे दिवस? चांगला चाललं. वाढदिवसातनं कसं वाटतंय? बरं वाटतं, चांगलं वाटतं. इथे किती छान मिनिएचर्स आहेत बघा, सर्व गाड्यांचे छोटे छोटे मिनिएचर्स. हे आहे इंडोर गेम्सचं सेक्शन. ऑलरेडी बर्थडे बॉय एन्जॉय करतोय मस्तपैकी. टी आ रहा है क्या? इथे आहे टी तिथे पूल खेळत आहे. इथे असं पण आहे, कॅरम आहे आणि चेस बोर्ड आहे इकडे. चैत्राबाई आमच्या चेस बोर्ड खेळतात, मम्मी पप्पा चिल करतात. आणि इकडे त्यांची बघा किती मस्त छोटीशी पण खूप मस्त लायब्ररी आहे. ज्यांना पण बुक वाचायचं आहे ते लोक इथे येऊ शकतात. आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे तुम्हाला जरासं पण बोर नाही होणार. खूप छान असे तुम्ही गेम्स खेळू शकता, जरा पण तुम्हाला बोर नाही होणार इथे.
सर्वजण गेम्स खेळत असताना आम्ही खाली आलो बर्थडे प्रिपरेशनसाठी. सो खाली केक आणायला आलो, थोडंसं डेकोरेशन सांगितलं पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. तोपर्यंत टाइमपास आम्ही मी डान्स करतो. केक सांगितला होता. 8 वाजता त्यांनी बर्थडे केक दिलाय आणि त्याच्यावरती काहीही लिहिलं नाही, बर्थडे केक विदाऊट अ नेम. त्याच्यासाठी मला 2-3 वेळा त्यांना फॉलोअप घ्यायला लागलं की बर्थडे केकवरती नाव लिहायचं आहे. आणि सो ही एक सर्विस मला खरंच नाही आवडली की त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे ना, कोऑर्डिनेशन नाही आहे ना. सो हे त्यांनी इम्प्रूव्ह करायला पाहिजे की रिसेप्शन आणि कॅफेमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून लोकांचे इव्हेंट्स डिले होणार नाही. बाकी त्यांचा स्टाफ खूप हेल्पफुल आहे, पण तरी या कोऑर्डिनेशन नसल्यामुळे थोडंसं लेट झालेलं. प्रवीण हे पण त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं नव्हतं, PARVEEN लिहिलं, म्हणजे परवीन असं नाव लिहिलेलं, प्रवीण नाही. आणि आता पण त्याच्यात डबल ई आहे आयच्या ऐवजी. सो स्पेलिंग मिस्टेक्स, त्याआधी काहीच लिहिलेलं नव्हतं आणि आता लिहून आणलं. फायनली माझे मिस्टर खाली आले त्यांचे गेम्स संपवून आणि आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात करतो आहे. लहान मुलांना किती बरं वाटतं ना बर्थडे सेलिब्रेशन असेल तर. कॅन्डल्स फू करायचे आणि मस्त केक खायचा आणि टाळ्या वाजवायच्या. वेगळीच मजा असते लहान असतानाची. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस हा खरंच खूप छान गेला. फक्त तेवढ्याच सर्विसशी मी नाराज आहे, जिथे बर्थडे केक डिले झाला होता आणि त्यात चुकीचं स्पेलिंग लिहून आणलं गेलं. बाकी इतक्या वेळा मी कंप्लेंट करूनसुद्धा त्यांच्या पूर्ण स्टाफनी मला तेवढंच पुरेपूर सहयोग केला आणि आमचा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी आम्हाला मदत केली. सो तुम्हीही नक्की भेट द्या. या सर्वाचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ह्या रिसॉर्टशी रिलेटेड. आणि तुम्हाला पण आमच्यासारखाच खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. प्रॉपर्टी खूप छान आहे, स्टाफ खूप छान आहे, जेवण खूप छान आहे आणि तुमचे इव्हेंट सेलिब्रेशन करण्यासाठी पण जागा खूप सुंदर आहे. सो तुम्हीही मिस करू नका. तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत या ठिकाणी नक्की विजिट करा आणि मजा करा. आता डिनरसाठी जातोय, 9:45 वाजले. आपण डिनर करून घेऊया आणि मग आराम करूया. भेटूया उद्या. आणि आपण रेडी झालो आहोत. आता आपलं चेकआउट आहे 10 वाजता. याची सकाळी लवकर चेकआउट आहे. सो आपण सगळे बॅग वगैरे पॅक केले, तयार झालं आहे. आता आपण रिसेप्शनला जाणार, चेकआउट करणार आणि मग त्यांच्या इथे जे रेस्टॉरंट आहे तिथे ब्रेकफास्ट करणार आणि घरी जाणार. इथपर्यंत व्लॉग बघितला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छोट्या छोट्या यूट्यूबर्सला प्रोत्साहन द्या अजून मोठं होण्यासाठी. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर.